डॉट बॉल के साथ शुरुआत होती हुई पंकज और राकेश ये जोड़ी मैदान पर मराठा लेजेंड विराट टीम की जानिब से आती हुई आउटसाइड पर गेंद को खेला है। गेंद मिड पर ट्रैवल होती हुई मिड गया। जब तक खिलाड़ी गेंद को फील करते 2 रन की मांग है। कॉलिंग अच्छी रही, वहां पर तालमेल अच्छा रहा, आंखों में इशारा हुआ और 2 रन को पूरा किया पंकज और राकेश ने। इस 2 रन के साथ पंकज ने अपने खाते को बंद किया है। बेहतरीन गेंद ऑनसाइड खेलना चाहते थे, वहां पर पंकज नाकाम हुए हैं। ये और एक दूसरी गेंद डॉट आई है। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर 2 रन और फिर बिंदी गेंदे। आप बात कीजिए तो आपके पास 15 गेंदों का खेल बचा है। मराठा लेजेंड विराट टीम बल्लेबाजी करती हुई पर गेंद खेलना चाहते थे बड़े शॉट के लिए, मगर बैट का ऊपर ही किनारा लगा। गेंद पॉइंट हसन पर जाती भी 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 3। अब स्ट्राइक पर राकेश है, आदेश गेंदबाजी पर है। राकेश को अपना खाता खोलना है। कौन से अंदाज में राकेश अपने खाते को ओपन करेंगे, एक टारगेट सेट करना हो। आउटसाइड खेलना चाहते थे, सफल होकर आउट स्टंप पर आकर, मगर गेंद स्क्वालिक फाइनल पर ट्रैवल हुई, 1 रन पूरा किया पंकज और राकेश ने। 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 4 बिना कोई नुकसान के। 7वां मुकाबला आप देख रहे हैं आज के दिन का। शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप पर जाकर गेंद को खेला लॉन्ग ऑफ पर, जब तक गेंद को फील किया जाएगा। 1 रन पूरा और दूसरे की मांग है, खाता घंटी बच सकती है, देखना होगा, मगर बल्लेबाज सेव है। नट आउट का करार आया। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला टीम की संख्या है 6। आने वाली 12 गेंदों की कहानी का खेलाना बाकी रहेगा। क्या ये 12 गेंदों में बड़े शॉट आएंगे बल्लेबाजों के द्वारा? स्ट्राइक पर पंकज और राकेश की जोड़ी मैदान पर मराठा लेजेंड विराट टीम की जानिब से आती हुई गेंदबाजी पर दीपक आएंगे। दूसरा ओवर टीम के लिए, अपने लिए पहला ओवर जब तक चांद सूरज रहेगा इसके तारे भी का नाम कयामत, जब तक सूरज चांद रहेगा जहीर भाई जहीर का नाम रहेगा, जहीर भाई का नाम रहेगा। चलिए, एक तरफ आशीष स्पोर्ट और एक तरफ आगासी 11 टीम, दोनों कर्णधार टॉस सा दिया। नो बॉल का इशारा अंपायर द्वारा आया है। 1+1 क्योंकि आपको वहां पर 30 सर्कल के अंदर ही खड़े रहकर स्ट्राइक लेना होगा, क्योंकि बाहर से अगर स्ट्राइक लेंगे अंपायर से नहीं बच सकेंगे आप। ये 2 रन मिलेंगे और उसके बाद अगली गेंद होगी फ्री हिट। टूर्नामेंट है सुपर हिट, अगली गेंद है फ्री हिट, क्योंकि बल्लेबाज खोलकर खेलने का मौका आता हुआ। अगली गेंद पंकज स्ट्राइक पर, अगली गेंद खेलते यार। बड़ा शॉट आया है लॉन्गन के बीच में से, गेंद जब तक फील्ड की जाएगी 1 बाउंस। 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर। उतना फायदा उठा नहीं पाए पंकज। इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 10 रनों पर बिना कोई नुकसान के। दूसरा ओवर पद्धति पर चलता हुआ दीपक गेंदबाजी पर है। 5 गेंदों का खेल आना बाकी दूसरे ओवर की। पंकज के लिए अगली गेंद आउटसाइड पर, गेंद को खेला मिड विकेट पर, खिलाड़ी प्रयास कर रहे, बेहतरीन कैच को अंजाम दिया
पंकज की खेली को लगा दिया विराम, बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। न्यू बैटर रोहित मैदान दाखिल होता है। दीपक याला एक सफलता बेटे अपन पास है। रोहित अगली गेंद खेलता है यार, दीपक गेंदबाजी पर है। आउट साइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट पर ट्रैवल हुई, जब तक इनको फील्ड किया जाएगा। एक रन पूरा हुआ, दूसरे की मांग है मगर रोहित ने मना किया। एक रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जाकर पहुंचता हुआ 11 रनों पर। एक विकेट के नुकसान पर मराठा लेजेंड विरार ननौली टीम केसीसी टीम के बीच ये मुकाबला आप देख रहे हैं, 7वां मुकाबला। इसके बाद 8वां मुकाबले के दोनों कप्तान से विनती है कि टॉस के लिए आ जाए। आउटसाइड खेलना चाहते बैट का ड्रॉ लगा है, गेंद राव के ऊपर से लंगा क्षेत्र में आती हुई, जब तक इनको फील्ड किया जाएगा 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर। एक रन की शॉट का इशारा अंपायर द्वारा। एक एक रन बहुत कीमती है, क्योंकि एक एक रन आपको जोड़ना है तो बनाना होगा। आशीषपुर टीम के कप्तान आगासी के कप्तान से विनती की जाती है कि टॉस के लिए जल्द से जल्द टॉस के लिए आ जाए। 8वें मुकाबला का वो टॉस किया जाएगा। अगली गेंद अच्छी गेंद थी, वहां पर आउटसाइड खेलना चाहते थे मगर गेंद बल्ले का संबंध होने अंपायर कहलाएंगे। शॉर्ट फाइन लेग पर गेंद गई, लेगा बाइक का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। दूसरा शतक चालू, आसाना पास है। दीपक गेंदबाजी पर है, आखिरी गेंद फेंकने के तैयार। आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल हुई, जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे 1 रन पूरा होता हुआ नजर आएगा। दो ओवर का खेल समाप्त। रंग संख्या की बात की जाए तो रंग संख्या बनी है सिर्फ 13-13। एक विकेट के नुकसान पर मराठा लीजेंड विराट टीम की। अब बल्लेबाजों को घेर खोलना होगा, दोपहर का क्षेत्र है, लो स्कोर। यानंतर या दिवसातला 8वा मॅच आशिष स्पोर्ट्स कोंगळे विरुद्ध आगाशी 11। दोन्ही संघाच्या कर्णनायकांनी या ठिकाणी यायचं आहे। आशिष स्पोर्ट्स कोंगळे विरुद्ध आगाशी 11। चला दोन्ही कर्णधार आपल्याला पुकार दिली गेली, आपण टॉस साठी चोरी दी, आपल्याला विनंती करतोय आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती। आखिरी को लेकर गेंदबाज तैयार होते हुए बॉलर्स शरण आएंगे गेंदबाजी पर। अब ये 6 गेंदें मराठा लेजेंड टीम विरार के लिए बहुत कीमती रहेगी, क्योंकि 6 गेंदों में 20 से 15 रन जोड़ने होंगे तो एक फाइटिंग स्कोर खड़ा होगा। 14 रन 2 ओवर की समाप्ति, 1 विकेट गंवाया है। रोहित स्ट्राइक पर है, ऑफ स्टंप आ रहा है, गेंद को आउटसाइड पर खेल दिया, गैप में गेंद जारी, खिलाड़ी प्रयास कर रहे हैं मगर कैच हाथ को कर खेल मैदान पर गिरती हुई और 1-2 में तब्दील करते हुए दोनों बल्लेबाज इस 2 रन के साथ रंग संख्या जाकर पहुंचती हुई 16-16। थोड़ी देर में आपको ये सीनिंग के बाद प्रमोद सर जी का आवाज भी आएगा। आउटसाइड पर गेंद को खेला, ऊंचाई ली है, खिलाड़ी है वहां पर डी पर, कैच बना पाएंगे। सेकंड थर्ड अटेम्प्ट में इस कैच को अंजाम दिया और रोहित की खेली को लगा दिया विराम, बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। कम ऑन डीजे।
चरण गेंदबाजी पर है। न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे हैं। प्रथमेश आएंगे। 4 गेंदों का खेल है। अब दोनों बल्लेबाजों को 4 गेंदों में 2 तो मैक्सिमम गेंद को सीमा रेखा दिखानी होगी। फिर थोड़ी सी बैकफुट पर आप चले जाएंगे क्योंकि रन बनेंगे तो आपके गेंदबाज लड़ेंगे। चार चिन्ह रखे बाकी है। चरण गेंदबाजी पर है। अगली गेंद शॉट गिनती ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद जा रही है फाइन लेग पर। जब तक गेंद को फील्ड किया जाएगा खिलाड़ी के द्वारा, एक पूरा हुआ, दूसरे की मांग है और दूसरा भी पूरा होता हुआ। पांचू का और एक बेहतरीन खिलाड़ी सितारा अलंकार को आप देख रहे हैं। बड़े बड़े तारे सितारे आज के दिन भी इस मैदान पर देखने को मिल जाएंगे। टेनिस के बड़े सितारे और रन संख्या जाकर पहुंचती हुई अब 18 रनों पर। आखिरी पहली इनिंग की 3 गेंदें आना बाकी। चरण द्वारा ऑफ स्टंप पर ऑन साइड पर गेंद को खेला। गेंद अलग फाइनल क्षेत्र में ट्रैवल हुई है। 1 रन जरूर मिलेगा। दूसरे के लिए निकले हैं, वहां पर रनआउट का मौका बन सकता है। बल्लेबाजों को लौटना होगा और एक विकेट का पतन होता हुआ। कम ऑन डीजे। आपल्याला पुकार दिली गेली। आपण टॉस साठी या 8वें मुकाबला का वो टॉस। आशिष स्पोर्ट्स कोंगळे विरुद्ध आगाशी 11 संघ या ठिकाणी नाणेफेक केला जातोय। आशिष स्पोर्ट्स विरुद्ध आगाशी 11 दोन्ही संघ नायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नाणेफेक होतोय, पाहूया नाणेफेक कोणाच्या बाजूने जातोय। 8वां मॅच या ठिकाणी आपल्या भेटीला येईल। बेहतरीन शॉट है आकाश के बल्ले से। गेंद हवा में खिलाड़ी यहां पर ले लिया कैच। बल्लेबाज आकाश आए और चले भी गए। और वहां पर बेहतरीन शॉट था मगर उतना वेरिएशन नहीं मिल पाया और गेंद ने ऊंचाई ली। वहां पर खिलाड़ी तैनात है। बल्लेबाज और लौटते हुए नजर आएंगे। आखिरी गेंद पहली इनिंग के आना बाकी। चरण लाजवाब गेंदबाजी कर रहे। कोई खुलने का मौका नहीं दिया बल्लेबाजों को। आखिरी गेंद है। शरण की अगली गेंद। अच्छी गेंद वहां पर चरण की मगर बल्लेबाज बीट हुए। रनर का विकेट गिरना तय है और एक बल्लेबाज को लौटना होगा। एक लो स्कोरिंग मैच इस मैदान पर देखने को मिलेगा। 19 रन बने हैं। 20 रनों का टारगेट होगा। क्या ये जवाब दे पाएंगे? चलिए दोस्तों, 8वें मैच का भी टॉस हो चुका है। फिर ये मुकाबले में जब मुकाबले की शुरुआत होगी और 1-2 बुलंद आवाज आपके सामने आएगी। एक तरफ रहेंगे प्रमोद सर जी, एक तरफ रहेंगे भरत राउत सर जी पांजू। नक्कीच धन्यवाद झैर भाई। या ठिकाणी पाहतोय आपण 19 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे। 19 धावा धावफलकात लागले आहेत। 20 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलेला आहे। 18 चेंडू असणार आहे, 20 धावा असणार आहे। दरम्यान समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत उत्कृष्ट महाराष्ट्राचा बुलंद आवाजी उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र भरत राऊत सर सुद्धा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये दाखल झालेले आहेत। आणि एक सुंदर सामना आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल। यानंतरचा होणारा मॅच त्याचाही या ठिकाणी नाणेफेक झालेला आहे। आशिष स्पोर्ट्स कोंगळे विरुद्ध आगाशी 11 एक बिग बॅटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अतिशय सुंदर क्रिकेट या ठिकाणी आपल्याला नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारिंगी या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात। पाटील परिवार पुरस्कृत आणि या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय रजनीश पाटील सर हे सुद्धा या ठिकाणी सामन्यासाठी उपस्थित होते। नक्कीच अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला या नारंगीच्या मैदानात पाहायला मिळते। एक चांगला नजराणा क्रिकेटची मेजवानी सर्व खेळाडूंसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रत्येक खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेची वाट पाहत असतो। थँक्यू। थोडंसं थांबवतोय बघा आपण लाईव्ह टेलिकास्ट DBN कोणता चेहरा टिपलाय तर विकेश मांगेला जे आताच लग्नबंधनामध्ये अडकले आहेत आणि खरोखरच आज त्यांनी वेळ या स्पर्धेला दिलाय। वेलकम विकेश।
हार्दिक स्वागत आहे मित्र तुझं या ठिकाणी. आमचे DBNचे कॅमेरामॅन आहेत ना सर, कधी कोणती गोष्ट टिपतील नाही याचा काही नियम नाही. म्हणूनच आपण म्हणतो ना सर की महाराष्ट्रातलं टॉप 1 चॅनल कशासाठी आहे DBN लाईव्ह, याच्यासाठीच आहे सर. कारण आत्ता जर आपण बघितले महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जर लाईव्ह क्रिकेट असेल तर DBN लाईव्हचा जो बोलबाला आहे हा आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये अतिशय घोंघावतोय. नक्कीच एक सुंदर आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतंय. बघा कदाचित त्याला सासूरवाडीवरून फोन आला असेल की तू टीव्हीत दिसतोयस. KCC नानावली वर्सेस मराठा लेजंड विरार. मराठा लेजंड, बघा लेजंड म्हटलं तर अनुभवी खेळाडू, खास करून प्रमोद सर. तर या अनुभवी खेळाडूंच्या माध्यमातून कदाचित ही मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल का. स्ट्राईक एंडला आपण स्नेहल या खेळाडूला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय आदेश. गोलंदाजी ट्रॅकवर, बॉलर्स नेम्स योगेश. छोटं टार्गेट आहे यावेळेस. बॉटम हँडचा वापर करत ऑन साईडला चेंडूला खेळला गेलाय. डीप मिड विकेट रिझनवरून फिल्डर वेगाने आलाय. नॉन स्ट्राईक हँडला थ्रो, काय घडलंय त्या ठिकाणी. फलंदाज नक्की त्या ठिकाणी बाद होईल. 20 धावा आहेत, 20 धावा डिफेंड करायची आहेत. त्यामुळे नक्कीच अशी सुरुवात मी तर म्हणेल नानावली या टीमसाठी व्हायला हवी सर. पहिल्या चेंडूवर भले 1 रन गेलाय, मात्र 1 विकेट देखील प्राप्त केली आहे नानावली या टीमची, तो म्हणजेच मराठा लेजंडनं. नक्कीच या ठिकाणी पहिला मासा या ठिकाणी गळायला लागला धावचीच्या स्वरूपात. आणि नक्कीच किती याचं आपल्याला भुगतान भोगावं लागेल हे वेळ सांगेल. दरम्यान या ठिकाणी नवीन फलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. फलंदाज चरण नवीन फलंदाज दाखल झाला आहे. नक्कीच या ठिकाणी जरी लो स्कोरिंग मॅच असली सर तरी मॅचला मजा येणार आहे. कारण पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी खेळाडू बाद झाला, एक चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झाला, त्यामुळे मॅचला नक्कीच मजा येणार आहे. 100% ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला आहे. कारण बघा एकमेव तुमच्याकडे पर्याय आहे. 20 धावा तुम्हाला डिफेन्स करायचे सर, तर तुम्हाला इथे विकेट घेणं गरजेचं आहे. विकेट टेकिंग तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. कारण तो एक पर्याय आहे की जर तुम्ही विकेट काढल्यात आणि अगदी त्या विकेट तुम्ही गुलदस्त्यामध्ये काढल्यात तर इथे तुम्हाला त्या 20 धावा डिफेन्स करता येतील किंवा काही डॉट बॉल. हे काही चित्र म्हणजे कालचा एक सामना तुम्हाला मी सांगतोय, जवळपास 25 ते 26 धावा होत्या. अक्षरशः ती मॅच जी आहे सर ही शेवटच्या त्या चेंडूपर्यंत रंगली होती, इतक्या कमी धावा असून देखील. कारण बघा म्हणतात ना, आता जरी ते आपल्या झैरबाई असते तर नक्कीच म्हणले ते मन में ठान ली तो हार है, मन में ठान ली तो जीत आहे. या ठिकाणी क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल क्रिकेटमध्ये कोणीही सांगू इच्छित नाही आहे. इथून बघा जर तुम्ही स्वतःवरचा विश्वास जागृत केला की मी या धावा डिफेन्स करू शकतो, मी चांगली गोलंदाजी करू शकतोय, मी चांगला कॅच पकडू शकतोय, तर हे सगळं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही घडवू शकता. नक्कीच सर. आणि तशा पद्धतीच्या या ठिकाणी खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सुरेख या ठिकाणी फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, परंतु चेंडू 1 बाउन्स चाललाय चौकार 4 धावांसाठी. कारण या ठिकाणी अंदाज चुकलाय थोडासा क्षेत्ररक्षकाचा, त्याला वाटला होता हाताच्या जवळ चेंडू येऊ शकतो, परंतु अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी डावखुरा फलंदाज चांगल्या पद्धतीचा फटका त्या ठिकाणी सजवला. आणि चरण आता मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय. धावसंख्या 4 पुढे सरकते 6 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचू शकणार नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न वेगाने पूर्ण केला जातोय. सर जर आपण बघितलं ना तर नॉन स्ट्राईक एंडचा जो खेळाडू आहे ना तो चपळाईनं पळतोय. मगाशी पण तेच झालं होतं, नॉन स्ट्राईक तो स्ट्राईक एंडवरती होता, तो चपळाईनं पळत होता, मात्र त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू तो व्यवस्थित पोहोचू शकला नाही. आणि त्या ठिकाणी तो एक जरी खेळाडू बाद झाला असला तरी आता मात्र या ठिकाणी 2 धावा अतिशय चित्त्याच्या वेगाने पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच आदेशची अप्रतिम आहे. यात काही शंकाने क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचं होतं, अगदी गुडघ्याला वाकवलं होतं. आणि बघा या ठिकाणी नक्कीच प्रामाणिक क्रिकेट. पंच विकेट देऊ या न देऊ, मात्र मी बाद आहे स्वतः त्या ठिकाणी एक्सेप्ट करतोय. तो म्हणजे बॅटर कौतुक असे मित्रा तुझं. नक्कीच या ठिकाणी आणखीन एक विकेट, 2 विकेट डाऊन, धावसंख्या झाली आहे सर ती 8. अजून एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजे आत्तापर्यंत मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच मोठ्या खेळीनं सुरुवात करायची होती, जेणेकरून शेवटच्या काही चेंडूमध्ये मोजक्याच धावा समोर राहतील या उद्दिष्टाने नक्कीच KCC नानावली या टीमनं सुरुवात केली होती. मला 2 धक्के नानावली या टीमला 2 धक्के दिले आहेत. अजूनही काही धक्के जर आले सर मैदानाच्या आतमध्ये या टीमला तर कदाचित ती मॅच रंगणार, या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होणार. नक्कीच तुम्ही मगाशी उल्लेख केला तसा लेजंड आहेत
लेजंड असल्यामुळे एक अनुभव आहे. तो अनुभव या ठिकाणी किती पणाला लावतायत त्यानुसार या ठिकाणी सामन्याचं समीकरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दरम्यान ठिकाणी नवीन फलंदाज दाखल झाला आहे सतीश. आता मात्र सतीश कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या संघासाठी योगदान देतोय. जरी लो स्कोरिंग मॅच असली तर आपण वारंवार म्हणतो की मॅचला मजा येणार आहे. मात्र या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वेगाने थ्रो होतोय, परंतु सुरक्षित त्या ठिकाणी क्रीज मध्ये काय थ्रो केला होता अतिशय सुरक्षित. मला वाटतं जर सर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकला असता, परंतु तसं त्या ठिकाणी झालेलं नाहीये. मात्र या ठिकाणी सुरक्षित त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. एक षटक समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश झालेलं आहे आणि या ठिकाणी 9 धावा धावफलकात लागलेल्या आहेत. अजून 12 चेंडू आणि तसं पाहायला गेलं तर 10 धावांची आवश्यकता आहे. 11 धावांची गरज आहे सर. 20 धावा हे टार्गेट आहे. बघा 12 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. म्हणजे हे जे षटक आहे ना नंबर 3चं षटक खास करून प्रमोद सर, एक कमीत कमी माझ्या मते एकदम कंजूस गोलंदाजी त्या गोलंदाजाला करावी लागेल. 3 किंवा 4 धावा हे मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत न्यायची आहे तुम्हाला. त्याच्यामुळे हे षटक खूप निर्णायक षटक आहे. इथून जर या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच ही मॅच लांबणार, मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार. तशी गोलंदाजाला करावी लागेल. गोलंदाज तयार, समोर बॅटर. पहिला चेंडू चांगली लाईन, त्यांनी लेंथ डाऊन द ऑफ स्टंप, खूप चांगला चेंडू पहिला हाताळला गेला. पहिला चेंडू येते डॉट. नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सर पाहायला मिळते आपल्याला. आणि स्विंग अँड मिसचा प्रयत्न वारंवार प्रत्येक खेळाडूकडून जादूची फिरकी आपण म्हणतो ती या ठिकाणी दाखवावी लागते. हो 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 आता मात्र या ठिकाणी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी एक धाव बॅटची कडा घेऊन चेंडू झालाय, परंतु एका धावेने समाधान मानावं लागते. कारण आपल्याला माहिती आहे चेंडू आपल्याकडे आहेत आणि आपल्याला धावासुद्धा त्या ठिकाणी त्या समीकरणामध्ये कंप्लीट करायचे. त्यामुळे जास्त मोठे फटके घेऊन उगाच या ठिकाणी जर आपण खेळाडू एखादा बाद होतो तर कुठेतरी आत्मविश्वास डळमळ होऊ शकतो सर कदाचित. नक्कीच. आणि ह्याच खेळाची नितांत गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस बॉटमहँडचा वापर करत, नक्कीच मनगडाचा वापर करता फ्लिकचा फटका खेळला गेलाय. इथे देखील 2 धावा क्विकली पूर्ण केल्या गेल्या. या खेळीची नितांत गरज, कारण इथे आपल्याला चेंडूनुसार खेळायचं आहे. प्रत्येक चेंडूवर आपल्याला धावा करायच्या आहेत. सिंगल डबलवर फोकस करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नानावली या टीमचा आहे. मात्र सिंगल थांबवायचे आहेत. मराठा लेजंड सिंगल थांबवायचे आहेत, त्याप्रमाणे ते सिंगल थांबवत नाही आहेत. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 10 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्या बात आहे, पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ऑन साईडला 1 धाव तर वेगानं पूर्ण केलं आहे. सर्व क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत आणि याचा पुरेपूर फायदा हा मैदानाच्या आतमध्ये उचलतोय तो म्हणजेच बॅटर मिस्टर स्नेहाल. खूप चांगले बॅटिंग. कारण इथे मोठे फटके आलेच पाहिजे असे याचा खेळ नाही. कधी कधी सर कसं असतं माहिती आहे, कुठलीही गोष्ट जर असली म्हणजे एखादी मोठी गोष्ट असते त्यासाठी आपण दाबण वापरतोय. मोठं पोतं शिवायचं असेल तर इथे मोठं पोतं शिवायचं नाही, तर शुल्लकचं जे फाटलं ते शिवायचं. म्हणजे इथे सुईची गरज आहे. म्हणजे इथे टोटल जर आपण पाहिलं तर कमी आहे सर. त्याच्यामुळे मोठे फटके न खेळता सिंगल डबलवर जर फोकस केला आपण तर या ठिकाणी आपण हा सामना जिंकू शकतोय. याची पूर्ण कल्पना मी म्हणायला नानावली या टीमला आहे आणि त्यानुसार तो क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आतापर्यंत. नक्कीच. आणि या ठिकाणी स्मार्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र हलकासा बदल केला क्षेत्ररक्षणामध्ये. आता मात्र या ठिकाणी 2 धावा नाही आहेत, आता 1च धावा आहे, परंतु जवळ कुठेतरी आपल्या टार्गेटच्या जवळ. पंच आमच्याकडे वळते त्या ठिकाणी नो चेंडू असणार आहे. निश्चितच 6 खेळाडू या ठिकाणी. मात्र इतकंच म्हणणार मी सर की दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना आहे, परंतु या ठिकाणी यांनी 6 प्लेयर एका बाजूला. त्या ठिकाणी लक्ष नाही आहे कर्णधाराचं. थोडंसं कुठेतरी मला वाटतं प्रेशर आहे सामन्याचं, कारण लो स्कोरिंग आहे आतापर्यंत. प्रत्येक आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती 1-1, 2-2 धाव घेण्यामध्ये यश मिळतोय आणि कुठेतरी टार्गेटच्या जवळ जातोय. त्यामुळे कुठेतरी थोडासा प्रेशर आपल्याला पाहायला मिळाला. आणि नो चेंडू या ठिकाणी फ्रीट असेल. मोठा फटका या ठिकाणी फ्रीटचा पुरेपूर फायदा उचलताना पाहतोय, पण चेंडू मात्र चाललाय ऑन द रोप. 6 धावांसाठी षटकार. 6 अतिशय सुरेख सर. आपण जर बघितलं तर हा आत्मविश्वास जो आहे ना तो फ्री हिटमुळे आलाय फलंदाजामध्ये. पूर्ण मॅच या ठिकाणी संपलाय. षटकार आलाय. यस, मॅच विन. मी म्हटलंय मॅच विन. या षटकारानं मॅच खळाच झाला इथे. नक्कीच अभिनंदन KCC नानावली टीम आणि धन्यवाद
मराठा लेजंड विरार, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुमचं मनापासून आभार. मात्र अप्रतिम बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट, सिंगल डबल, त्यानंतर नक्कीच फ्री हिट. ज्यावेळेस संधी मिळाली बॅटरला खुळून खेळण्याची त्यावेळेस नक्कीच या फ्री हिटचा पुरेपूर फायदा, आणि म्हणतात ना की फ्रीमध्ये मिळणारी गोष्ट कधी सोडायची नसते, त्या फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर वापर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचं काम केलं आणि या षटकारानं मात्र टीम विजयी झाली, KCC नानावली. अभिनंदन. चला जाऊया नेक्स्ट मॅच. आशिष स्पोर्ट्स कोंगळे विरुद्ध आगाशी 11. कोंगळे विरुद्ध आगाशी 11 यांच्यामध्ये होणारा सामना आहे हा.